उद्धव ठाकरेंचं सभागृहातील अटेंडन्स कार्ड समोर 4 वर्षात फक्त 42 वेळा चर्चांना उपस्थित. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिवेशन काळात सभागृहातील कमी उपस्थिती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. यावरून विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी नेहमीच आयतं कोलीत मिळत आलंय. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद उपस्थितीची आता थेट आकडेवारीच समोर आली आहे. गेल्या 4 वर्षात विधान परिषदेत 133 पैकी फक्त 42 चर्चांना उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याचं समोर आलंय. म्हणजे अवघी 31% उपस्थिती. महाराष्ट्र विधानमंडळाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 2022च्या पावसाळी अधिवेशनापासून ते 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत एकूण 133 बैठका झाल्या. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे फक्त 133 पैकी 42 वेळा उपस्थित राहिल्याचं यावेळी समोर आलंय. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सभागृहात फारच कमी उपस्थिती लावल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट होतं. सभागृहात राज्याचे कायदे मंजूर होतात, धोरणांवर चर्चा होते, जनतेचे प्रश्न इथे अधिकृतपणे मांडले जातात. त्यामुळे लोकप्रतिनिधींची सभागृहातील उपस्थिती ही महत्त्वाची मानली जाते. माजी मुख्यमंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरे अशा प्रकारे अत्यल्प किंवा मोजके सभागृहात उपस्थित राहिल्यामुळे आता चर्चेचा विषय बनलाय. विशेष म्हणजे 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 16 पैकी फक्त 4 वेळा उद्धव ठाकरे चर्चांना उपस्थित राहिल्याचं समोर आलंय. फेसबुक लाईव्ह आणि वर्क फ्रॉम होमची उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं टीका होत असते. त्यातच आता सभागृहातील या आकडेवारीवरून पुन्हा एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच काळात विधान परिषदेत काही सदस्यांनी तब्बल 90%हून अधिक उपस्थिती लावल्याचं सुद्धा समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी तब्बल 96.50% उपस्थिती नोंदवल्याचं इथे दिसतंय. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड यांनी सुद्धा 93%पेक्षा जास्त उपस्थिती नोंदवल्याची माहिती आहे. अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी 18 पैकी 13 अधिवेशनांमध्ये 100% उपस्थिती नोंदवल्याचं या आकडेवारीतून समोर आलंय. तर शशिकांत शिंदे यांनी 11 अधिवेशनांमध्ये एकही दिवस गैरहजर नव्हते असं सुद्धा इथे समोर आलंय. या आकडेवारीत आणखी काही नावांची सुद्धा आता चर्चा होतीये. शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी 2024 आणि 2025च्या हिवाळी अधिवेशनासह 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकाही बैठकीला उपस्थिती लावली नसल्याचं या आकडेवारीतून आता समोर आलंय. दुसरीकडे मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले यांनी सुद्धा अनेक अधिवेशनांमध्ये 100% उपस्थिती लावल्याची माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे. एप्रिल महिन्यात उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेचे 9 सदस्य निवृत्त झाले. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर पुन्हा येणार अशी चर्चा असताना अचानक त्यांनी अंबादास दानवेंचं नाव पुढे केलं. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आता स्वतःच्या तब्येतीची मर्यादा आणि पक्षाची जबाबदारी ओळखून उद्धव ठाकरेंनी घटक पक्षांच्या आग्रहाला बळी न पडता स्वतःची आमदारकी विधान परिषदेत ठाकरे सेनेचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिली असंच म्हणावं लागेल. तुम्हाला एकूणच या आकडेवारीवरून काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.